ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 51. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्ये जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. भावार्थ. जनार्दन म्हणजे काय? जो योग्य वागतो, म्हणजे जशास तसे सृष्टाशी सभ्य आणि दुष्टांना कष्ट देतो तो जनार्दन. जो एक चपराक देईल त्याला 2 लगावेल तो जनार्दन. तो दुसऱ्या गालावर पण मार म्हणत नाही. जन्म आहे त्याला मृत्यू असणार हे सांगतो तो जनार्दन. मरायचं आहे तर लढून मर, झुरून मरू नको असे सांगतो तो जनार्दन. हतबल होऊ देत नाही तो जनार्दन. युद्ध करायचं असेल तर जो तुल्यबळ आहे त्याच्याशी लढावं, तलवार घेऊन नाकतोडा मारण्यात शूरपणा नाही हे समजावतो तो जनार्दन. आई किंवा मित्र आपल्याला समजावताना रागावून बोलतात, रुद्रावतार धारण करतात. आपल्याला त्यांचे म्हणणे कळले, आपली चूक कळली की असे वागतात जणू काही झालेच नव्हते. काही गोष्टी हळुवारपणे सांगण्यापेक्षा धाकाने लवकर समजतात. रुद्र तांडव करू शकतो म्हणून त्याची शांतता हवीशी वाटते. सतत शांत राहिले तर मग त्यालाही गृहीत धरले असते. धाक हवाच. ऊन आहे म्हणून सावलीची किंमत असते. शहरात राहणारी माणसे बदल म्हणून थंड हवेच्या ठिकाणी जातात. तिथली माणसे बदल म्हणून शहरात येतात. माणसाला तोचतोचपणा आवडत नाही. वस्तूची उपलब्धता वाढली की महत्त्व, किंमत, आवड कमी होते. वादळानंतरची शांतता सुटकेचा निश्वास देणारी असते. वादळ शमले की माणूस सावरतो आणि नवीन जोमाने कामाला लागतो. सर सलामत तो पगडी 50. संकटात नवी संधी असते. एकदम अंधार झाला की काहीच दिसत नाही. थोड्या वेळाने डोळे अंधाराला सरावतात. थोडेसे दिसू लागते. काळ हे सर्वावरचे उत्तम औषध आहे. सवय होते, थोडा धीर हवा. श्लोक 52 आणि 53. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्ट्वा नसि यन्मन देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकाङ्क्षिणः नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझे चतुर्भुज रूप तू पाहिलेस. ते पहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करत असतात. तू जसे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. भावार्थ. सगळ्याच गोष्टी अभ्यासाने, प्रयत्नाने, पैशाने मिळत नाहीत. त्यासाठी योग यावा लागतो. नशिबाने आणि ईश्वरी कृपेने मिळतात. ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात त्याची आपल्याला किंमत कळत नाही. माणूस सतत स्वतःला दुःखी समजतो. सारी सृष्टी अविरत मेहनत घेत असते. आपण तिचा उपभोग घेत असतो, पण याची जाणीव नसते. आपले शरीरही खूप सोयीने परिपूर्ण आहे. सगळे छान असलं तरी आपल्याला समाधान वाटत नाही. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. या जन्मात जे ज्ञान मिळते, योग साधना करू शकतो तितकी अन्य योनीत करता येत नाही. जी बुद्धी आहे, वाणी आहे, दृष्टी आहे ती इतरांना मिळालेली नाही. तरीही माणूस काय नाही तेच उगाळत बसतो. श्लोक 54 आणि 55. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यशस्मामेति पाण्डव. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूपदर्शन योगो नाम 11 शब्दार्थ. परंतु हे अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुज रूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वतः जाणणे, तसेच प्रवेश करणे अर्थात एकरूप होणे ही शक्य आहे. हे पांडवा, पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व भूतमात्राविषयी निर्वैर असतो, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो. भावार्थ. अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिले, त्यासाठी आवश्यक असणारी दिव्य दृष्टी दिली. उत्सुकता म्हणून अर्जुन विश्वरूप बघायला गेला आणि घाबरून गेला. त्याला कृष्णाची महानता आणि स्वतःची चूक कळली. इतकी मोठी शक्ती माझा रथ चालवत असेल तर काळजी करायची गरज नाही हे त्याला कळले. आपण असाच विचार करतो. आपल्याला वाटत असतं की सगळं काय ते मीच केलं. नकळतपणे अनेकांची मदत घेतो. धान्य पिकवणारा शेतकरी, दुकानदार, वीज वितरणवाले, पोस्टमन, फोनवाले, सैनिक, पोलीस, डॉक्टर, रस्ता झाडणारे, घरी येऊन मदतनीस असे अनेक जण जी मेहनत घेतात, त्यामुळे आपले आयुष्य सुरळीत चालू असते. आपले वडील, भाऊ, बहीण, आई सगळ्यांचे आपण देणे लागतो. या सर्वामागे एकच शक्ती कार्यरत असते. तिचे आभार मानले, तिला शरण गेलो तर ती कृतज्ञता आहे. जिच्यामुळे आपली उन्नती होते तिला भक्ती म्हणतात. भक्ती आणि भक्त कसा असावा हे सांगतो भक्तियोग म्हणजे पुढचा अध्याय. विश्वरूप दर्शनाची 11वी पायरी चढलो. विधात्याचे व्यापक रूप बघितले. नवीन दृष्टी मिळाली. मन स्थिर झाले. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.